घाण पाणी जाण्याच्या ज्या मुख्य नाल्या आहेत त्या वेळोवेळी साफ करण्यात येत नाही. 3-3, 4-4 महिने ते सफाई कामगार येत नाही आणि आले तरी दुर्लक्ष करतात. तात्पुरतं असंच बाहेरचा कचरा साफ करतात, मेन गार्ड तसा सोडून देतात. भद्रावती स्वच्छ मेन मुद्द्यामध्ये जे लक्ष करत आहे, पण भद्रावतीच्या आतमध्ये बघत आहात तुम्ही एवढं काहीच नाही आहे. पाणी म्हणजे जीवन असतं, पण जेव्हा तेच पाणी आजारांचं कारण बनतं तेव्हा प्रश्न फक्त टाकीचा राहत नाही, तो होतो प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा आरसा. नमस्कार, मी कुणाल पत्रंगे, तुम्ही पाहत आहात न्यूज BHD. भद्रावतीच्या गौराळा वार्डमध्ये पाणी पुरवठा टाकीचं चित्र धक्कादायक आहे. या टाकीभोवती प्रचंड घाण, गाळ आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. पावसाळा सुरू झाला आहे आणि या दूषित पाण्यामुळे मलेरिया, डायरिया, गॅस्ट्रोसारख्या रोगांचा धोका वाढला आहे. काही वर्षांपूर्वी लेआउटच्या मोकळ्या मैदानात जलसाठा टाकी बांधण्यात आली होती. उद्देश होता शुद्ध पाणी पुरवठा, पण आज त्याच टाकीभोवती झुडपं, अस्वच्छता आणि दूषित वास आहे. प्रशासनाचं दुर्लक्ष इतकं गंभीर आहे की या टाकीची कित्येक वर्षांपासून सफाईच झालेली नाही. या टाकीत गाळ साचून पाणी पिवळसर दिसू लागलं आहे आणि नागरिक तक्रार करत आहे की पाणी प्यायला धाडस लागतं. नमस्कार. गणपतीवाड गौराडा येथील पाण्याच्या टंक्या, पिण्याच्या जिथून पाण्याचा सप्लाय होतो पूर्ण गौराडा वासियांना, तर सदर इथे असं समस्या आहे की पूर्ण प्रदूषित पाणी जे ओव्हरफ्लो होत आहे किंवा जे साचलेलं पाणी आहे, सांडपाणी एवढं प्रदूषित होऊ नये. इथे सर्व जमा झालेलं पाणी, साचलेलं पाणी, आणि इथं बघू शकता तुम्ही आजूबाजूला एवढा परिसर घाण झालेला आहे. कचरा काढी बिलकुल असं कोणी झुडप कोणी काढायचं प्रयत्नाकडे लक्ष देत नाही आहे. नाल्या 3-4 महिन्यापासून एवढं असं पूर्ण पॅक होऊन आहेत की कोणी लक्ष न देत. घंटागाडी जे स्वच्छता अभियानतर्फे भद्रावती स्वच्छ मेन मुद्द्यामध्ये जे लक्ष करत आहे, पण भद्रावतीच्या आतमध्ये बघत आहात तुम्ही एवढं काहीच नाही आहे. या सर्व प्रक्रियेत सर्व महत्त्वाचं बाब म्हणजे इथे पाणी पुरवठा जो होत असल्यामुळे इथे जे साचलेलं या पाण्यामध्ये कीटकनाशक आहेत, ज्यामुळे उद्भवणारे डेंग्यू, मलेरिया आजार होण्याचे चान्सेस, आणि पूर्ण पाणी दूषित झाल्यामुळे पूर्ण गावाला एकदा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याच्याकडे आरोग्य विभागाने पूर्णपणे लक्ष देण्यात यावे, हीच आमची नम्र विनंती आहे. गणपतीवाड गौराडा येथील ज्या मेन पाण्याच्या 2 टाक्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या ज्या 2 टाक्या आहेत मुख्य भागातल्या, ज्या संपूर्ण गौराडा वार्डाला पाणी पुरवठा करतात गेल्या कित्येक वर्षापासून, तेथील तुम्ही बघाल तर सभोवती जो कचरा आहे, पूर्ण हा झाडं, काटेरी, झुडपं वगैरे, त्याच्यामुळे जे पाण्यावर जे साईड इफेक्ट्स होतात, म्हणजे पाणी दूषित होण्याचं कारण समजा, त्याच्यामुळे काही जे रोगराई आहेत, जे पावसाळी सिजनेबल जे रोग राहतात, मलेरिया, डायरिया, कावीळ, त्याचा होऊ शकतो. आपण संभवतः दुष्परिणाम होण्याचा चान्सेस आहेत. आणि मुख्य म्हणजे कित्येकदा येथील नागरिकांनी भद्रावती नगर परिषदेला निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्याकडे पूर्णपणे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि बाकी मेन मुद्दे असे आहेत की जे इथे घाण पाणी जाण्याच्या ज्या मुख्य नाल्या आहेत त्या वेळोवेळी साफ करण्यात येत नाही. 3-3, 4-4 महिने ते सफाई कामगार येत नाही आणि आले तरी दुर्लक्ष करतात. तात्पुरतं असंच बाहेरचा कचरा साफ करतात, मेन गार्ड तसा सोडून देतात. कित्येकदा याच्या पण कंप्लेंट आम्ही केलेल्या आहेत, पण त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्याच्यानंतर जे कचरा गाडीच्या जे घंटागाडी आहेत ते वेळोवेळी कधी येत नाही, आले तरी टाळाटाळ करतात किंवा एक घर पकडतात, दुसरं घर सोडतात. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही कित्येकदा निवेदन दिलेले आहेत, त्याच्याकडे पण संपूर्णपणे दुर्लक्ष करतात नगर परिषद प्रशासन. म्हणजे संपूर्णपणे बघाल तर गौराडा हा वार्ड म्हणजे एकदम ग्रामीण एरिया असा आहे की असं वाटतं की आम्ही शहरी विभागात नाही एखादी ग्रामीण खेड्यामध्ये राहतो की काय. कारण की गंदगी एवढी बघाल तर सभोवती पूर्ण खुल्या प्लॉटवर कचरा, घाणीचं साम्राज्य, नाल्या वेळोवेळी साफ न होणे, जे लहान मुलांच्या खेळण्याचे जे साहित्य लावलेले आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याच्याकडे म्हणजे त्यासाठी आमचं असं निवेदन आहे की नगरपरिषद प्रशासनाने
काळजीपूर्वक हा जो भाग आहे गौराडा गणपतीवाड जो भाग आहे त्याच्याकडे म्हणजे लक्ष देण्यात यावे, म्हणजे साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, नाल्यांची साफसफाई योग्य प्रमाणे करण्यात यावी, कचरा गाडी वेळोवेळी अशी आमची मागणी आहे. हां अशी आमची संपूर्ण गौराडावासीय नागरिकांची भद्रावती नगर परिषद प्रशासनाला नम्र विनंती आहे आणि अशी आमची मागणी आहे. आज दिनांक 7 जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांना निवेदन दिलं. निवेदनात स्पष्ट मागणी केली की पाण्याच्या टाकीची तात्काळ साफसफाई करा आणि भविष्यातील आरोग्य धोका टाळा. न्यूज BHDला माहिती देताना नागरिक म्हणाले, आम्ही रोज हे पाणी पितो. लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय. किती दिवस दुर्लक्ष करत राहणार. निवेदन सादर करताना उपस्थित होते संजय वाडे, संतोष डवरे, लिमेश मानुसमारे, रुपेश चिवंडे, मोरेश्वर झाडे, शंकर चिवंडे, प्रदीप शास्त्रकार, स्वप्नील शेरकी, मिनत वाडई, राकेश बत्कल आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते. प्रशासनाने गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये. पाण्याच्या टाकीची साफसफाई करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी न्यूज BHDची प्रशासनाला मागणी आहे. तुम्ही गौराडा वार्डाचे नागरिक असाल तर तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या परिसरातही अशी समस्या असेल तर न्यूज BHDकडे शेअर करा. आम्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवू. आणि हो, अशाच लोकांच्या प्रश्नांवर आधारित बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.